जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। अनेक दिवसांपासून आपण या समर्थ विचारांचं चिंतन करत आलोत। या चिंतनासाठी खूप वेगवेगळे विषय समोर येतात, पण या चिंतनामध्ये असे काही प्रामुख्याने विषय समोर येत आहेत, काही लोकांच्या प्रश्न आहेत, काही लोकांच्या शंका आहेत, आणि त्यासाठी मुद्दाम आजचं हे चिंतन आहे। यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपला हा कार्यक्रम पाहतायत। उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद या माझ्या यूट्यूब चॅनलला मिळतोय, आणि या माध्यमातून ज्या काही भक्तांच्या, साधकांच्या, उपासकांच्या काही शंका आहेत, कारण पारमार्थिक माणूस म्हटला ना की त्याला काहीतरी एक उत्कंठा असते उपासनेची। प्रपंचामध्ये जरी तो असला तरी सुद्धा त्याला प्रपंच करत असताना कुठेतरी एक आत्मिक समाधानाची गरज असते, आत्मिक समाधानाची त्याला नितांत आवश्यकता असते। आणि माणसं नेहमी म्हणतात की बुवा सगळं काय मिळतं आम्हाला, फक्त मला मनशांती नाही आहे, मनाचं समाधान नाही आहे। आणि मग कोणती उपासना करावी, या मंदिरात जावं की नाही, त्या मंदिरात कसं जावं, या देवतेची उपासना करावी की नाही। आता याच्यातला एक प्रामुख्यानं सतत समोर येणारा एक विषय आहे, आणि हा विषय नीट समजावून घ्या। कारण कसं असतं की विषय मांडताना त्या मांडणाऱ्याची भूमिका नीट समजावून घेणं फार गरजेचं असतं, नाही तर मग त्या मांडणाऱ्याच्या भूमिकेशी वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह तयार होत असतात, आणि तो सांगणारा एका विशिष्ट पद्धतीने सांगत असतो, विशिष्ट त्याचा काही हेतू असतो। आणि त्यातलाच आजचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे की स्त्रियांनी मारुती मंदिरात जावं की नाही, महिलांनी मारुतीची उपासना करावी की नाही, स्त्रियांनी मारुतीच्या पायाला स्पर्श करावा की नाही। अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। आता माझ्या दृष्टीनं म्हणजे व्यक्तिगत मला माझं मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, कारण माझं मत हे माझं नसतं, ते माझ्या आतून आलेलं असतं। आणि प्रत्येकाचा जसा पिंड आहे, जसा स्वभाव आहे, तसं तो त्याचं मत मांडत असतो। अर्थात समोरच्यानं ते घ्यावं, घेतलंच पाहिजे, किंवा त्याला ते पटलंच पाहिजे, त्यांनी ते स्वीकारलंच पाहिजे, असा माझा दुराग्रह कधीही नसतो। मी नेहमी उपासनेच्या दृष्टीनं शास्त्र आणि उपासना या दोन्ही गोष्टीची कधी गल्लत करत नाही, आणि कोणी करू नये अशी माझी इच्छा असते। तर मारुती मंदिरात जावं की नाही, मोठा गमतीचा प्रश्न आहे की नाही। आणि खूप लोक मला विचारतात, अनेक माझ्या माता भगिनी विचारत असतात की का बुवा आम्ही का जाऊ नये मारुती मंदिरात, आम्ही का उपासना करू नये मारुतीची। आता इथे शास्त्र जर म्हणाल तर समर्थांनी शास्त्राबद्दल इतकं छान परखड मत मांडलेलं आहे। मी शास्त्राच्या विरुद्ध नाही, मी शास्त्राच्या बाजूनच आहे, मी शास्त्राला पूर्ण मानतो। पण समर्थांनी शास्त्राबद्दल काय सांगितलं ते आपण बघूया। की मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे। आणि काय होतं मग, मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, आणि त्याच्यामुळे परिणाम काय होतो, तर गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे। याचा अर्थ असा आहे की शास्त्र काही वेगळं सांगतं असं नाही, पण नेहमी शास्त्र आणि भक्ती, शास्त्र आणि उपासना याची कधी गल्लत करू नये साधकांनी। मारुतीच्या मंदिरात जावं का, तर माझं स्वतःचं व्यक्तिगत मत म्हणाल, किंवा माझं स्वतःचं मत जाणून घ्यायचं जर घेतलं तर आपण एक भक्त म्हणून, एक साधक म्हणून, आणि आपणही साधक आणि उपासक म्हणून जात असाल तर माता भगिनींनी सुद्धा मंदिरात जायला हरकत नाही। फक्त एवढंच आहे की आपली शारीरिक शुद्धी आणि त्याच्यापेक्षाही मनशुद्धी ही फार गरजेची असते। मारुतीला स्पर्श केल्याने मारुतीवर काहीच परिणाम होणार नाही। माझ्या मनातला जो भाव आहे, माझ्या मनातली जी श्रद्धा आहे, ती मी मारुती चरणी अर्पण करणार आहे। अहो मारुतीराय ब्रह्मचारी आहेत, आणि हे ब्रह्मचर्य पूर्णपणे मारुतीरायांच्या नसानसामध्ये, रंध्रारंध्रामध्ये, रोमरोमामध्ये भिनलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणून एक असा प्रघात आहे, असं एक शास्त्रात असं सांगितलं जातं, किंवा एक रूढी आहे, परंपरा आहे की मारुती मंदिरात स्त्रियांनी जायचं नाही, महिलांनी जायचं नाही। पण याचं जर समर्पक कारण कोणाला विचारायला गेलं तर कोणी सांगू शकत नाही।
मग भक्तीच्या मार्गानं, उपासनेच्या मार्गानं मला असं वाटतं की मारुतीराया ब्रह्मचारी आहेतच, पण मारुतीरायांचा जन्मसुद्धा अंजनी मातेच्या पोटी झालाय. अंजनी माता एक परब्रह्म आहे, एक तत्व आहे, आणि त्या अंजनी मातेच्या पोटी जर तो मारुतीराया जन्माला आलेला आहे तर त्याला माता भगिनींचा आणि स्त्रियांचा आणि महिलांचा वावडा असण्याचं काहीच कारण नाही. फक्त याच्या पाठीमागचा भाव लक्षात घ्या की मंदिरामध्ये जाताना आपण पूर्णपणे शुद्ध असलं पाहिजे, पूर्णपणे आपली शरीर शुद्धी असली पाहिजे, पूर्णपणे आपली मनशुद्धी असली पाहिजे. आणि हे सांगत असताना उपासनेच्या पाठीमागचं लॉजिक जे आहे, उपासनेच्या पाठीमागचं रहस्य जे आहे ते हे आहे की मी मारुतीरायांना स्पर्श करते आहे, मी मारुतीचं भीमरूपी म्हणते आहे, मी मारुतीची हनुमान चालीसा म्हणते आहे. हा भाव अंतःकरणामध्ये जाणत असताना मारुतीराया माझा सखा आहे, मारुतीराया माझा खरं दैवत आहे, आणि मारुतीराया माझा पिता आहे, मारुतीराया माझा बंधू आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. अशा श्रद्धेनं जर मारुतीची उपासना केली तर काय हरकत आहे. म्हणून मारुतीच्या मंदिरामध्ये जात असताना महिलांनी, स्त्रियांनी तिथे मंदिरामध्ये जायला हरकत नाही, नसावी, पण तिथे जात असताना तिथलं पावित्र्य आणि मनामध्ये अशी कुठल्याही प्रकारची संकुचित भावना मनामध्ये असता कामा नये. आता याच्यामध्ये कसं आहे की बंधुवर्गामध्ये, पुरुष वर्गामध्ये आणि महिलांच्या मध्ये काय नेमका फरक सांगितला, समर्थाने सांगितला, तो सांगतो. मी माझ्या बद्दलचं कधी सांगत नाही. आणि कशासाठी सांगायचं, एवढं जर समर्थांनी आपल्यासमोर एवढं ज्ञानाचं भांडार खुलं करून ठेवलेलं असताना आपण आपली स्वतःची अक्कल तिथे का उगीच कारण नसताना पाजळायची. कशासाठी आपण तिथे उगीच आपलं काहीतरी मतप्रदर्शन मांडून आपला स्वतःचा कुठेतरी आपण काहीतरी तिथे अवडंबर माजवायचं, हे मला कधी माझ्या बुद्धीला पटलेलं नाही. म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांच्यामध्ये आणि पुरुषांच्यामध्ये समर्थांनी दासबोधामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की स्त्रियांच्या भावना, स्त्रियांच्या इच्छा, स्त्रियांची इच्छाशक्ती जी आहे ती समर्थ असं म्हणतात की पुरुषांचेनी अष्टगुणे स्त्रियांस ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख, असं समर्थांनी म्हटलंय. म्हणजे याचा अर्थ की माता भगिनी अपवित्र आहेत, माता भगिनींना हे अधिकार नाही, माता भगिनींनी हे करू नये असं कुठेही सांगितलेलं नाही. फक्त आपल्या अंतःकरणातली श्रद्धा अशी असली पाहिजे की मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, मी त्या अंजनी मातेची एक सेवक आहे, साधक आहे, उपासक आहे, आणि त्या मातृत्वाची मला भक्ती करायची. मारुतीरायांनी रामाचं दास्यत्व केलं की नाही. आता सीतामाईच्या पायाशी अखंड ब्रह्मचारी असलेला मारुती बसलेलाच आहे की नाही. म्हणजे तो मारुतीरायांच्या सेवेत आहे, सीतामाईंच्या सेवेत आहे, लक्ष्मणजींच्या सेवेत आहे. म्हणून त्यांना स्त्रियांचं वावडं किंवा स्त्रियांना मारुतीरायांच्या मंदिरामध्ये जाण्याचा काही बंधन वगैरे असं भक्तिशास्त्रामध्ये मला असं वाटत नाही की ते असावं, आणि ते असू नये असं वाटतं. म्हणून भक्ती करत असताना, उपासना करत असताना आपण त्या परब्रह्मतत्वाचे अंश आहोत, आपण त्या ईशतत्वाचे अंश आहोत. आणि म्हणून या उपासनेमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये असत नाही. त्यामुळे मारुतीरायांची उपासना ही सर्वांनी अखंडपणानं करण्याला काहीही हरकत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. एका भक्तांनी ही शंका विचारली होती की हे असं महिलांनी, स्त्रियांनी करावं का, त्याचं हे उत्तर मी या चिंतनाच्या माध्यमातून दिलेलं आहे. श्रीराम समर्थ. सकाळ मीडिया प्रकाशित श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती पुस्तक मागवण्यासाठी दिलेल्या लिंकला क्लिक करा.